नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीनशा व्हिडिओमध्ये। आपण आज आर्महोलच्या मापावरून म्हणजे मुंड्याच्या मापावरून बाहीचं कटिंग करणार आहोत। ही बाही कटिंग तुम्हाला परफेक्ट येईल, 100% परफेक्ट येईल, जोडतानाही कमी पडणार नाही। आकारही आपण असे आपल्या बाहीचे व्यवस्थित असे तयार करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा, आपण समोरचा जो आहे आपला बाही ब्लाउज पेपर कटिंग केलेला तो पार्ट घेतलेला आहे। तुमच्या ज्या साईजचा ब्लाउज असेल त्या साईजचा तो तुम्ही समोरचा पार्ट घ्यायचा आहे। त्या साईजचा पार्ट घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा क्रॉसमध्ये माप काढून आपल्याला बाहीची रुंदी ठरवायची आहे। नेहमी बाही रुंदी काढताना प्रॉब्लेम येतो, त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हा पार्ट आपण साईडला ठेवूया 2 मिनिटासाठी आणि आपण आपल्या बाहीचं उंची बघूयात। तर बाहीची उंची आपण तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार मापानुसार घ्यायचे आहे। तर आणि मार्जिन पण आहे ते आपल्याला बाहीच्या मापानुसार घ्यायचं आहे। म्हणजे बाही जर अस्तरसाठी असेल तर आपण इथं अर्धा इंच मिक्स करायचं आहे मार्जिन, आणि बिगर अस्तरचं असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। तर आपली बाही जी आहे ती अस्तरसाठी आहे म्हणून इथं आपण अर्धा इंच सर्वात अगोदर मार्जिन घेतलेलं आहे। बाहीचं मार्जिन हे आहे ते आपलं अर्धा इंच आहे। बाहीची उंची जी आहे ती आपली 6 इंच आहे। 6 इंच बाहीची उंची आहे आपली, आणि हे जे आहे ते मार्जिन आहे। तर आता बाहीची रुंदी कशी घ्यायची ते बघूया। तर आता आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आपल्या बाही जो कटिंग केलेला आहे समोरचा, ज्या साईजचा ब्लाऊज असेल त्या साईजचा आपण अगोदर पेपर कटिंग केलेला जो भाग आहे तो घ्यायचा आहे। तो घेतल्यानंतर आपल्याला इथपासून क्रॉसमध्ये बघायचं आहे किती आहे आपलं, जितकं येईल तितकं आपल्याला त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे। आपण अर्धा इंच मिक्स केलं तरीही चालतं, पण बाही नवीन शिकताना आपल्याला कमी पडते जोडताना, म्हणून आपण ह्यामध्ये 8 इंच आलेला आहे। तर आपण इथं बाहीची रुंदी 9 इंच घेणार आहोत। बरोबर आपलं इथं 8 इंच आलेला आहे। क्रॉस मुंडा किती आलेला आहे आपला, 8 इंच आलेला आहे। 8 इंच आलेला आहे। तर आपण ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स केले तरीही आपली बाही परफेक्ट येते, पण नवीन शिकताना आपल्याला प्रॉब्लेम येतात, बाही जोडताना कमी पडते, म्हणून आपण थोडंसं एक्स्ट्रा राहिलं तरी चालतं। म्हणून आपण इथं 9 इंच घेतलेला आहे। म्हणजे क्रॉस मुंडा किती आलेला आहे आपला, आर्महोल किंवा मुंडा, तर आपला आलेला आहे 8 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स। तर आता आपण 9 इंच बाहीची रुंदी घेणार आहोत। बरोबर करेक्ट 9 इंच आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे। तर बाहीची रुंदी आपल्याला 9 इंच आली ना तर आपली बाहीची रुंदी एकदम परफेक्ट येणार आहे। तर इकडल्या साईडला आपण 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपण एक्स्ट्राचा जो आपला पेपर आहे तो आपण कट करून घेऊयात आणि आपलं तर हे आपला बॉक्स तयार आहे। तर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे। तर कॅप हाईट कशी घ्यायची त्याचाही एक फॉर्म्युला आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपली 6 इंचाची बाही आहे, ही जी बाही जी आहे ती आपली 6 इंचाची आहे, त्यामुळे इथं आपण 3 इंच घ्यायचं आहे। कॅप हाईट जी आहे ते आपण 3 इंच घेतलेलं आहे। 3 इंच ज्या ठिकाणी घेतलं तिथं आपण आता 2 इंच घेऊया। नेहमी आपण 1.5 इंच घेतो, पण आकार देताना आपल्याला नेहमी प्रॉब्लेम येतो, आकार व्यवस्थित येत नाही आपला, त्यासाठी आपण इथं 2 इंच घेतलेलं आहे। 2 इंच घेतल्याच्या नंतर परत आपण इथं 1 इंचावरती आणि 2 इंचावरती 2 मार्किंग केलेलं आहे। अगोदर एक मार्किंग जे केलेलं आहे ते आपण 1 इंचावरती केलेलं आहे, आणि इथं जे आहे ते 2 इंचावरती केलेलं आहे। इथंही आपण 2 इंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता अगोदर आपण एक आकार द्यायचा आहे, म्हणजे बाहेरच्या मुंड्याला आकार, आणि त्याच्यानंतर आतला आकार देऊन घ्यायचा आहे। तर आकार देताना आपल्याला सुरुवात इथून करायची आहे, आणि आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या 2 इंचाच्या पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे अशा पद्धतीनं। त्याच्यानंतर आता दुसरा आकार देताना एक आकार देऊन झालेला, दुसरा आकार देताना आता इथून आपल्याला माप काढायचा आहे। म्हणजे आकार कसा द्यायचा, इथून खाली 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे।
2.5 इंचावरती जिथं मार्किंग केलं आहे तिथं खाली आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. बरोबर अर्धा आणि पाव, बरोबर 1.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला. इथं जे अंतर आहे ते बरोबर 1.25 इंच घ्यायचं आहे. आता हा आपल्याला 1.25 इंचाचा पॉईंट, हा पॉईंट आणि इथून आपल्याला हे तिन्ही पॉईंट जोडत त्या पॉईंटला मिक्स व्हायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण हा जो आकार आहे आपला दुसरा इथपर्यंत जाऊन असा आपल्याला हा व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे. तर हे आपले आकार झालेले आहेत. हे मधला आपलं अंतर जे आहे ते बरोबर 1.25 इंचाचा आहे, त्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो. तर आता आपल्याला हे दंडघेरचं पण शिलाई मार्जिनचं पण मार्किंग आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता आपल्याला आपला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे तो आपला 5.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच आणि हे जे आहे ते क्रॉसमध्ये आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण बाहीचं आपल्या कटिंग व्यवस्थित असं झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 1.5 इंचापर्यंत बरोबर कट करायचं आहे आणि परत आपल्याला 2 इंच जे घेतलं आपण तिथपर्यंत कट करून मग बाहेरचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हा आपला आकार कटिंग करून झालेला आहे. आता आपल्याला हा जो बाही आहे ती उकळून घ्यायची आहे. बघू शकता आपली बाही एकदम अशी परफेक्ट आलेली आहे. हा आकार आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे. ही जो आहे हा जो आहे तो आपला बाहीचा मध्य आहे. मध्यवर्ती आपण कट मारून घेतलेला आहे आणि आपल्याला इथं एक कट मारायचा आहे, म्हणजे ही आपली फिटिंग आहे. इथून आपण ब्लाऊजचं फिटिंग करणार असतो, बाहीचं किंवा ब्लाऊजचं. आणि हा आपला समोरचा भाग आहे. जोडताना बाही जोडताना आपण हा जो खोलगट भाग आहे, खोलगट भाग आपण नेहमी समोरच्या बाजूने जोडत असतो. तर अशा पद्धतीने आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला बाहीचं परफेक्ट असं कटिंग सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता बाहीचा आकार ही आपला व्यवस्थित असे जे खोलगट भाग आला, खड्डा आला तर आपला ब्लाऊज आहे तो बाहीमध्ये बिलकुल चुना वगैरे पडत नाही, म्हणजे व्यवस्थित असं येतो. तर ही बाही कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. खूप सोपी आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आपण बाही जोडताना कशा पद्धतीने जोडतो, तर ही आपली फिटिंग बरोबर इथपर्यंत आलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही बाही तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.